पुढच्या बातमीकडे वळूयात। वर्षाच्या लॉनमध्ये कामाख्या देवी समोर कापलेल्या रेड्याची शिंग पुरलेली आहेत। संजय राऊतांकडून गंभीर आरोप करत शिंदेंवर निशाणा साधण्यात आलाय। मुख्यमंत्रीपद दुसरं कोणाकडे टिकू नये म्हणून हा प्रकार केल्याचं कर्मचारी सांगतात असं राऊतांचं म्हणणं आहे। तर संजय राऊतां एवढा फालतू व्यक्ती नकाशावर शोधून सापडणार नाही, निलेश राणेंनी हा पलटवार केलाय। बीजेपीच्या अंतस्थ गटामध्ये अशी चर्चा आहे की त्या बाहेरच्या लॉनमध्ये काहीतरी खोदकाम करून कामाख्या देवीवरून आलेल्या रेड्याची शिंग पुरली आहेत वर्षा बंगल्यावर। जे रेडे कापले असं तिथे चर्चा आहे, असं त्यांचेच लोक सांगतायत, असं तिकडला स्टाफ सांगतोय। हे खरं आहे की खोटं आहे, आम्ही का अंधश्रद्धेवरती विश्वास ठेवत नाही। आम्ही अंधश्रद्धा निर्मूलन कायदा मानणारे लोक आहोत। हे मुख्यमंत्रीपद कोणाकडे टिकू नये दुसऱ्या माणसाकडे, आम्ही सदैव असं तिकडला जो कर्मचारी वर्ग त्यांचे हे सांगतायत। अहो, जिथे यूपी मध्ये जवळपास 40 करोड लोक कुंभमेळ्यात येऊन जातात, तिकडची आर्थिक व्यवस्था कशी वाढली, आपली महाराष्ट्राची कशी वाढेल, ह्याच्यासाठी राजकारण्यांनी एकत्र आलं पाहिजे, बोललं पाहिजे। हा संजय राऊत जादूटोण्यावर बोलतो काय, म्हणजे मला आश्चर्य वाटतं। असा माणूस म्हणजे नकाशावरच नसेल जगाच्या, एवढा नेगेटिव्ह आणि एवढा फालतू बोलणारा माणूस। तर सीएम पद दुसरं कोणाकडे टिकू नये यासाठी हा प्रकार केल्याचा दावा राऊतांचा आहे। मात्र त्याच्यावर निलेश राणे यांनी सुद्धा प्रत्युत्तर दिलंय, टीका केलेली आहे।